सक्सेस म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज देअर. एक प्रश्नाने सुरुवात केलेली आहे की बा यश म्हणजे काय किंवा यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय असू शकते एखाद्यासाठी. टू अर्न गुड अमाऊंट ऑफ मनी. तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही सांगू शकतात की श्रीमंत होणं, माझ्याजवळ सगळ्यात जास्त पैसे असले तर मी खूप यशस्वी होऊन जाईल. सो इज धिस रिअली मीन सक्सेस? सगळे सक्सेसफुल पर्सन मग आपण त्यांचीच पूजा करतो का? वाय डू वी कॉल सोशल रिफॉर्मर द ग्रेट पर्सनॅलिटीज? आपण जयंत्या पुण्या तिथे ज्यांच्या साजऱ्या करतो मग ते सक्सेसफुल पीपल नव्हते का? ते डिड नॉट हॅव मनी विथ देम बट दे सर्व फॉर द सोसायटी. सो कॅन वी कॉल देम सक्सेसफुल? त्यांना आपण सक्सेसफुल म्हणूयात की ज्यांच्याजवळ पैसे आहेत फक्त त्यांना सक्सेसफुल म्हणूयात? देर आर मेनी क्वेश्चन्स ओव्हर हिअर. सो द पोएट हॅज tried to give the answer over here of the question that what is success actually. ओके, बघूयात आपण सक्सेस म्हणजे काय आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण. आधी आपण रीडिंग घेऊन घेऊया पोएमची. व्हॉट इज सक्सेस? टू लाफ ऑफन अँड मच, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, टू अर्न द ॲप्रिसिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स अँड एंड्युअर द बिट्रयल ऑफ फॉल्स फ्रेंड्स, to appreciate beauty, to find the best in others, to leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch, or a redeemed social condition. To know even one life has breathed easier because you have lived, this is to have succeeded. राल्फ वॉल्डो इमर्सन. राल्फ वॉल्डो इमर्सन यांनी लिहिलेली ही कविता. ओके, आता याचा अर्थ आपण समजून घेऊया. व्हॉट इज सक्सेस? व्हॉट डज पोएट मीन बाय अ सक्सेस ऑर बाय अ सक्सेसफुल पर्सन? त्यांना काय म्हणायचं सक्सेस म्हणजे काय? तर सक्सेसचा तर त्यांनी सांगितलेला आहे दुसऱ्या ओळीमध्ये. पहिले प्रश्न विचारलेला आहे ती द होल पोएम इज इन ॲक्च्युअली फ्री वर्ड्स. यू विल नॉट फाइंड एनी रायमिंग पेयर्स और रायमिंग वर्ड्स और रायमिंग स्कीम ओव्हर हिअर. ओके, कोणतीच रायमिंग स्कीम वगैरे या ठिकाणी नाही आहे. सगळे जे काही पोएम आहे ही एक फ्री वर्ड्स प्रकारची पोएम आहे. तर समजून घ्यायला सोपी पण आहे. बघूयात आपण याचा अर्थ. पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कवीने की व्हॉट इज सक्सेस? यश म्हणजे काय किंवा यशस्वी होणे म्हणजे काय? आणि नंतरच्या ओळींमध्ये मग त्याची आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. राल्फ वॉल्डो इमर्सनच्या मते सक्सेस म्हणजे काय? टू लाफ ऑफन अँड मच. टू लाफ म्हणजे हसणे, ऑफन म्हणजे नेहमी, अँड मच म्हणजे सदैव आपण हसत राहायला पाहिजे. आता हसत राहायला पाहिजे म्हणजे असं इथे अर्थ नाही आहे की बा काही जोक मारलेला नसला तरीसुद्धा आपण हसत राहायचं, असंही नाही आहे. सो व्हॉट डज लाफ मीन्स हिअर? लाफ मीन्स टू बी हॅप्पी ॲक्च्युली. वी शुड ऑलवेज बी हॅपी इन अवर लाईफ. इथे तुम्ही बघू शकता एक इन्फिनिटिव्ह दिलेलं बघा, इथे सगळे इन्फिनिटिव्ह आलेले आहेत. टू लाफ हा वर्ब आहे ॲक्च्युली. टू लाफ म्हणजे हसणे. टू लाफ ऑफन, नेहमी आपण हसत राहायला पाहिजे. म्हणजेच काय? वी हॅव टू बी हॅप्पी ॲक्च्युली. काय होतं भरपूर वेळेला काय होतं की वी ऑलवेज ट्राय टू बी सॅड और वी ऑलवेज हॅव सम प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ अँड वी कंप्लेन टू द अदर पीपल अबाउट आवर प्रॉब्लेम्स अँड इट हॅपन्स डेली ऑन द डेली बेसिस ॲक्च्युली. आपण जर असं करत राहिलो, आपण नेहमी कंप्लेंट करत राहिलो तर व्हॉट विल हॅपन? पीपल विल अवॉइड अस. लोक आपल्याला अवॉइड करायला लागतील. नो बॉडी विल टॉक टू अस. लोक म्हणतील अरे यार तो नेहमी रडक्या स्वरामध्ये बोलत राहतो, नेहमी रडत राहतो. ओके, तर असलं जर आपली पर्सनॅलिटी असेल तर लोक आपल्यापासून दूर राहतील. मग आपल्याजवळ किती जरी पैसा असला आणि आपण रडत बसलो तर याला काही अर्थ राहणार नाही आहे. सो व्हॉट इज सक्सेस? सक्सेस मीन्स टू बी हॅपी. राल्फ वॉल्डो इमर्सनच्या मते सक्सेस म्हणजे काय? तर टू बी हॅपी इन अवर लाईफ, टू लाफ ऑफन अँड मच. नेहमी सदैव आपण हसत राहायला पाहिजे. आणि ती स्माईल जेव्हा आपल्या चेहऱ्यावर असते ना, तर सकाळी सकाळी जर कोणी आपल्याला भेटत असेल आणि आपण हसत मुखाने त्याला भेटत असू चांगल्या स्माईल देऊन, तर त्या समोरच्या व्यक्तीलासुद्धा प्रसन्न वाटायला लागतं. तुम्ही बघा आपल्या भरपूर ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सुद्धा काही कोलगेट वगैरेची ॲड येते, त्याच्यामध्ये ते लहान मुलाला अडॉप्ट करण्यासाठी ते एक दाम्पत्य जातं आणि त्यावेळेला ती जी अडॉप्ट होणारी जी मुलगी असते, लहान मुलगी, ती त्यांच्याजवळ यायला कचरते. परंतु ज्यावेळेला ती स्माईल करते, ती स्त्री समोरची व्यक्ती स्माईल करते, तर ती मुलगी लगेच त्यांच्याजवळ येते. म्हणजे धिस इज, त्या ॲडमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्माईल जर तुम्ही केलं तर समोरचा व्यक्तीसुद्धा तुम्हाला तसा पॉझिटिव्ह प्रतिसाद देऊ शकतो. ही विल गिव्ह यू द पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ॲक्च्युली. टू गेट द पॉझिटिव्ह फिलिंग्स आउट ऑफ द अदर पीपल, यू कॅन अट्रॅक्ट द पीपल बाय जस्ट स्माइलिंग और टू बी हॅप्पी. समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपलंसं करण्यासाठी आपण थोडंसं हॅप्पी वगैरे राहिलं तर लोक आपल्यासोबत बोलतील,
राहतील आणि यू विल बिकम सक्सेसफुल इन युअर लाईफ ॲक्च्युली. सो बी हॅपी इन युअर लाईफ, दुसऱ्या ओळीचा अर्थ हा होतो. नंतर काय आहे, तिसऱ्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज सक्सेसचं पुन्हा उत्तर काय दिलेलं आहे, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. विन म्हणजे जिंकणे, टू विन म्हणजे जिंकणे, पुन्हा इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. ते काय जिंकायचं आहे आपल्याला, द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. रिस्पेक्ट म्हणजे आदर. ओके, हाऊ कॅन पीपल रिस्पेक्ट अस, आणि कोणाचा रिस्पेक्ट जिंकायचा आहे आपल्याला, इंटेलिजंट पीपल. खूप महत्त्वाचं आहे बघा, इंटेलिजंट पीपलचा रिस्पेक्ट जिंकायचा आहे. नाउ वेन डू दिस इंटेलिजंट पीपल रिस्पेक्ट अस, आपल्याला समोरची व्यक्ती जे काही आहे आदर केव्हा देईल, वेन यू विल बिकम इंटेलिजंट इन युअर लाईफ, वेन यू विल डू समथिंग इंटेलिजंटली. जर तुम्ही स्वतः इंटेलिजंट असाल तर लोक तुम्हाला, जो काही दुसरे व्यक्ती असतील ते तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतील. सो यू हॅव टू परफॉर्म युअर डे टू डे ॲक्टिव्हिटीज, ऑर यू हॅव टू डू समथिंग इन युअर लाईफ इंटेलिजंटली ॲक्च्युली. डोंट बी फूल, डोंट मेक फूल आउट ऑफ युअर सेल्फ. आपण स्वतः असं मूर्खपणे वागलं तर समोरची व्यक्ती आपल्याला मूर्खच समजणार आहेत. सो वी हॅव टू बी व्हेरी सेन्सिबल इन आवर बिहेवियर ॲक्च्युली. आपण नेहमी सेन्सिबल पद्धतीने वागलं पाहिजे आणि आपली जी वागणूक वगैरे जी काही असेल ती थोडीशी इंटेलिजंट स्मार्ट पद्धतीने वागणं खूप महत्त्वाचं आहे. सो आता 9वीच्या हिशोबाने जर तुम्हाला विचार केला तर सर मी कसं राहू, सो यू कॅन से दॅट यू शूड स्टडी बाय डेली ऑन डेली बेसिस ॲक्च्युली. तुम्ही दररोज अभ्यास करा. वॉट एव्हर द सब्जेक्ट यू आर लर्निंग, लर्न देम बाय हार्ट ॲक्च्युली. गिव्ह द आन्सर टू द टीचर इन द क्लासरूम ऑल्सो. आपण जर असं वागलो तर काय होईल, ऑटोमॅटिकली द होल क्लास थिंक्स अबाउट दॅट द पर्सन इज व्हेरी इंटेलिजंट. आपल्या वर्गामधले जे हुशार मुलं असतात त्यांना शिक्षकसुद्धा त्यांचं आदर करतात किंवा त्यांना आवडतात. शिक्षकांना सुद्धा ते असे विद्यार्थी आवडत असतात. सो द सेम वे, जर तुम्ही इंटेलिजंट असाल, द पीपल विल रिस्पेक्ट यू. तुम्हाला ऑटोमॅटिकली आदर दिला जाईल. आपल्या वर्गातील हुशार मुलांना आपण आदर देत असतो, त्यांना विचारत असतो. सो वी हॅव टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल बाय डुईंग थिंग्स इंटेलिजंटली, बाय डुईंग थिंग्स इन प्रॉपर वे ॲक्च्युली. ओके, हा त्याचा अर्थ होतो. आफ्टर दॅट, आता इथे दिलेलं आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे सांगतोय बघा. हू विन्स द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. इथे याचा अर्थ इथे दिलेला नाही आहे कवितेमध्ये. हिअर आपल्याला काय सांगितलेलं आहे, थिंक, डिस्कस अँड आन्सर. विचार करायचा आहे, चर्चा करायची आणि मग याच्यावर उत्तर द्यायचं आहे. यू शुड नॉट फाइंड द आन्सर ओव्हर हिअर. ओके, सो हू विन्स द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. इंटेलिजंट पीपलचं रिस्पेक्ट कोण जिंकेल, द पीपल हू विल बी इंटेलिजंट और हू विल डू द थिंग्स इंटेलिजंटली, दोज विल विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल. असं त्याचं उत्तर असू शकतं. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. आपल्याला अजून काय जिंकायचं आहे, टू विन अँड वापरलेलं इथे कंजंक्शन म्हणून 2 वाक्य जोडलेली आहेत बघा. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल आणि अजून काय जिंकायचं आपल्याला, टू विन द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. अफेक्शन म्हणजे प्रेम, लव. हिअर अफेक्शन मीन्स लव. कोणाचं लव जिंकायचं आपल्याला, ऑफ चिल्ड्रन. लहान मुलांवर सुद्धा प्रेम करायचं आहे आपल्याला आणि त्यांचा विश्वास जिंकायचा आहे, त्यांच्यावर प्रेम करायचं आहे. तर लहान मुलं जे असतात सहजासहजी कोणाजवळ जात नाहीत मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल तर. दे गो टू दोज पीपल दोज हू लव्ह देम ॲक्च्युली. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात त्यांच्याजवळ ते जातात. आपण जर त्या लहान मुलांना फटकारून वागलो वगैरे तर ते व्यवस्थित वागणार नाहीत. यू सी जस्ट वॉट यू कॅन सी द ग्रेट पर्सनॅलिटीज दोज हू आर सक्सेसफुल. वी कॅन से डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ही वॉज ऑलवेज सराउंडेड बाय द स्मॉल किड. then we can say Chacha Nehru, he was also surrounded by small kids actually. हे जे काही लहान मुलं त्यांच्या अवतीभोवती नेहमी गराडा घालून राहत असतात. why this happens, because they win the affection of children actually. त्यांचं प्रेम त्यांनी जिंकलेलं आहे. तर आपलं बिहेवियर असं असलं पाहिजे की आपण लहान मुलांचं प्रेम जिंकलं पाहिजे. अँड इफ यू प्ले विथ दोज पीपल, या लहान मुलांसोबत ज्यावेळेला तुम्ही खेळायला लागाल ना, यू विल फॉरगेट ऑल द ट्रबल्स इन युअर लाईफ. आपल्या जीवनातल्या सगळ्या ट्रबल्स वगैरे जितक्या काही चिंता वगैरे असतात आपण विसरून जाऊ. लहान मुलांसोबत राहून आपणही लहान होऊन जातो. सो दॅट्स वाय यू हॅव टू विन द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. लहान मुलांचं जर तुम्ही प्रेम जिंकलात तर तुम्ही काय व्हाल, यू विल बी कॉल्ड ॲज अ सक्सेसफुल पर्सन. तुम्ही सक्सेस जिंकली असं त्याचा अर्थ होईल. ओके, बघा काय पॅरामीटर्स आहेत बघा. इथे पैशाचा अजूनही उल्लेख आलेला नाही आहे. सक्सेसफुल राहणं म्हणजे किती सोपं आहे बघा ते. हे आपण करू शकतो परंतु आपण हे करत नाही. ओके.